नालासोपारा या ठिकाणी, कारण नालासोपारा पूर्वेच्या आचोळे वसंत नगरीमध्ये अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई केली जाणार आहे। यापूर्वी 41 अनधिकृत इमारतींपैकी 6 इमारती तोडण्यात आल्या। उर्वरित 34 इमारतींवर 23 जानेवारीपासून तोडक कारवाई सुरू झाली आहे। पोलिसांकडून रहिवाशांना जबरदस्तीनं घराबाहेर काढण्यास सुरुवात झाली आहे। आचोळे वसंत नगरी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। यावेळेस इमारतींमधील रहिवाशी आणि पोलिसांमध्ये झटापट देखील झाल्याचं पाहायला मिळालं। या संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत मनोज सातवी, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। मनोज, वर्षा, वसई विरार महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या या ठिकाणी अनधिकृत इमारती झालेल्या आहेत। ही जमीन जी आहे ती मलनिस्सारण केंद्र आणि डम्पिंग ग्राउंड साठी आरक्षित होती। मात्र या ठिकाणी सरकारी अधिकारी असतील किंवा महापालिकेचे जे अधिकारी आहेत आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने या ठिकाणी 15 वर्षा किंवा 20 वर्षापासून इमारती झालेल्या आहेत आणि या इमारती आता अनधिकृत असल्यामुळं हायकोर्टाने निर्णय दिला आहे। त्याप्रमाणे या इमारतींवर आता तोडक कारवाई सुरू आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हा मुद्दा गाजत होता। मात्र आता हायकोर्टाच्या निर्णयावर स्थानिकांनी, जे रहिवासी आहेत, त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली होती। सुप्रीम कोर्टाने देखील जो हायकोर्टाचा निर्णय आहे तो कायम ठेवत या इमारती तोडण्यास परवानगी दिलेली होती। मात्र महापालिकेने या अगोदर जी कारवाई केलेली होती, एकूण 41 इमारती आहेत आणि या 41 मधील 6 इमारतींवर मागच्या नोव्हेंबर महिन्यात कारवाई केलेली आहे आणि उर्वरित ज्या 34 इमारती आहेत त्या लवकरात लवकर तोडून त्या संदर्भातला अहवाल आहे तो 30 जानेवारीपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाला सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळं आता महापालिकेने ही कारवाई केलेली आहे। या अगोदर वेगवेगळ्या पक्षांचे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी जाऊन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांना आवाहन करत होते की आम्हाला मत द्या आणि तुमच्या इमारतींना आम्ही संरक्षण देऊ। मात्र कोर्टाच्या निर्णयापुढे हे सर्व जे आश्वासनं आहेत ती पूर्ण करता आलेली नाहीयेत आणि त्यामुळं नागरिकांचा मोठा रोष आहे। कारण जे सामान्य मध्यमवर्गीय नागरिक आहेत तिथे राहणारे, त्यांनी पैसे जुळवून ह्या ठिकाणी इमारती मध्ये घरं आपली घेतलेली होती आणि ह्या स्वतःची पुंजी लावलेली होती। मात्र ही आता डोळ्यासमोर त्यांची घरं पडत असताना त्यांचा आक्रोश आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय। महापालिकेने नोटीस बजावून या इमारती खाली करण्यासाठी आवाहन केलेलं होतं। मात्र अद्याप हे जे रहिवासी आहेत ते घरं खाली करत नाहीयेत। त्यामुळं पोलिसांचा बळाचा वापर करून या इमारतींमधील नागरिकांना जबरदस्तीने घराच्या बाहेर काढताना सुरुवात केलेली आहे आता। आणि दुसऱ्या ठिकाणी ज्या इमारती रिकाम्या केलेल्या आहेत त्या ठिकाणी तोडक कारवाई सुरू आहे। मात्र या कारवाईला जे रहिवासी आहेत त्यांचा प्रचंड विरोध होताना दिसतोय। पोलिसांबरोबर आणि सुरक्षा जवानांबरोबर या नागरिकांचे, महिलांचं बाचाबाची किंवा हुज्जत घालताना आपल्याला पाहायला मिळते। वर्षा, निश्चितच मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।